नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीस ताईंनो. बघा, आजचा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे ताईंना माझे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती आहे की जास्तीत जास्त सेविकाताईपर्यंत ताईपर्यंत ही माहिती शेअर करायची आहे. कारण की मधल्या काही कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल की बदलापूर तालुका अंबरनाथ येथे घडलेली एका अल्पवयीन मुलीसोबत घडलेली एक घटना आहे. त्या घटनेच्या अनुषंगानेच आपल्या ज्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्तालय आहेत यांच्याकडून हे महत्त्वपूर्ण लेटर काढण्यात आलेलं आहे. सर्व माझ्या सेविकाताईंना, मदतनीस ताईंना योग्य माहिती पोहोचावी याच हेतूने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे ताईंनो, जास्तीत जास्त सेविकाताईपर्यंत, मदतनीस ताईपर्यंत ही माहिती शेअर करा. बघा, हा हे परिपत्रक जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांपर्यंत हे परिपत्रक पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. दिनांक तुम्ही याची पाहू शकताय, 6 ऑगस्ट 2026 हे परिपत्रक आहे. प्रति बघा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प सर्व यांच्यासाठी आलेले हे परिपत्रक आहे. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अत्यंत काटेकोरपणे याचं पालन करायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अंगणवाडीतील बालकांच्या सुरक्षिततेबाबत घ्यायची काळजी व उपाययोजनेबाबतचं महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे. तर पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे ताईंनो, उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की बदलापूर तालुका अंबरनाथ येथे जिल्हा ठाणे येथील शाळेमधील अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही करण्याबाबत आपणास वरील संदर्भीय पत्रान्वये यापूर्वीच कळवण्यात आले होते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये पूर्वशालेय शिक्षण घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये दाखल असलेले 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालके अंगणवाडी केंद्रातील पूर्वशालेय शिक्षण व आहार घेणे या पूर्ण कालावधीपर्यंत अंगणवाडी केंद्रामध्ये दाखल असतात. अंगणवाडी केंद्रात दाखल असलेल्या या सर्व बालकांची सुरक्षा, काळजी याची संपूर्ण जबाबदारी त्या कार्यकाळामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची असते. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या दुर्लक्षितपणामुळे किंवा अनुपस्थितीमुळे या बालकांच्या सुरक्षिततेत समाजकंटकापासून धोका निर्माण होऊ शकतोय. सध्या स्थितीमध्ये समाजामध्ये लहान बालके व बालिका यांच्यावर होणारे अत्याचार याच्या सर्व घटना आपल्या समोर येत आहेत. ही बाब आपल्या सर्वांना माहिती आहे. सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांनी पूर्वीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे. खरंच ताईंनो, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये बघा, आपल्याजवळ असणारे 3 ते 6 वर्ष जी मुले असतात ती अगदी नाबालिका असतात. त्यामुळे सेविका ताईंनी, मदतनीस ताईंनी त्या बालकांचं संरक्षण जोपर्यंत अंगणवाडीत आहे तोपर्यंत तरी त्यांचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी ही आपल्यावर आहे. पुढे बघा, त्यांनी 1 नंबरचा ऑप्शन काय दिलेला आहे, म्हणजे सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 1 नंबरचं बघा, अंगणवाडी कार्यकाळात अंगणवाडीत येणारे 3 ते 6 वर्षाची सर्व बालकांचे संरक्षण आपण असल्याने, बघा, अंगणवाडीत येणारे 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे संरक्षण या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षितता व काळजी घेणे ही आपली प्राथम्याने जबाबदारी आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडू नये. कितीही अर्जंट काम असू द्या किंवा कितीही मीटिंग असू द्या, काहीही असू द्या, त्या मुलांशिवाय आपल्याला इतर महत्त्वाचं काहीच नाही. त्यामुळे कोणालाही कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटं सोडू नये. 2 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडीतील बालकांना, बघा, अंगणवाडीतील बालकांना प्रसाधन गृहात घेऊन जाताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापैकी एकाने बालकांसोबत प्रसाधन गृहात घेऊन जावे किंवा यावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बालके एकटे किंवा दुर्लक्षित राहणार नाही याची दक्षता घ्यायची. तर बघा, काय आहे ताईंनो ही बातमी. 2 नंबरचा ऑप्शन समजून घ्या. अंगणवाडीतील मुले शूला बाहेर जात असतात. ते बाहेर गेले की अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस, स्पष्ट यांनी नमूद केलं आहे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघींपैकी एकाने तिथं बाहेर हजर राहायचं आहे. आणि बालकांकडे अगदी दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. 3 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडीच्या कार्यकाळामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कोणतेही, बघा, अंगणवाडीच्या कार्यकाळामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कोणतेही अंगणवाडी बाह्य काम करण्यासाठी बाहेर पाठवू नये. तसेच
या कालावधीत मासिक सभा इतर सभा कार्यक्रम घेण्यात येऊ नये, जेणेकरून अंगणवाडीच्या कार्यकाळामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची अंगणवाडी केंद्रामध्येच उपस्थिती राहून अंगणवाडीतील बालकांसोबतच त्यांची उपस्थिती राहील याची दक्षता घ्यायची. बघा काय म्हटलेलं आहे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आपण अंगणवाडीमध्ये उपस्थित असताना, अंगणवाडीमध्ये मुले हजर असताना अंगणवाडीच्या ज्या इतर मासिक सभा असतील, इतर सभा असतील किंवा कार्यक्रम असतील, या ठिकाणी अंगणवाडी सेविका ताईंनी मदतनीस ताईंनी दोघींनीही जायचं नाही. अंगणवाडीतील बालके जोपर्यंत उपस्थित आहे तोपर्यंत बालकांसोबतच उपस्थित राहायचं अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. 4 नंबरचा ऑप्शन बघा, अंगणवाडीमध्ये येणाऱ्या व्यक्तीविषयी किंवा त्याच्या वर्तणुकीविषयी संशय निर्माण झाल्यास अशा व्यक्तीला तात्काळ अंगणवाडी केंद्रातून बाहेर जाण्यास सांगायचे याची कल्पना ग्रामस्थांना द्यायची आहे. आता अंगणवाडीमध्ये याच्या अगोदरच एक GR आलेला, त्याच्यामध्ये देखील मी स्पष्टपणे सांगितलेलं की अंगणवाडीचे जे लाभार्थी पालक आहे याच्या व्यतिरिक्त कोणालाही येऊ द्यायचं नाही अशा स्पष्ट सूचना अगोदर आलेल्या आहेत. आता देखील त्याच सूचना आहे, अंगणवाडीमध्ये येणाऱ्या व्यक्तीविषयी किंवा त्यांच्या वर्तणुकीविषयी संशय निर्माण झाल्यास अशा व्यक्तीला तात्काळ अंगणवाडी केंद्रातून बाहेर जाण्यास सांगावे याची कल्पना ग्रामस्थांना द्यावी. आपल्या एरियामध्ये जे काही पालक असतील त्यांना देखील सूचना द्यावी की फक्त अंगणवाडीमध्ये लाभार्थी पालकांनीच अंगणवाडीमध्ये त्यांना येण्याची परवानगी आहे, इतर बाहेरील कोणी देखील अंगणवाडीमध्ये उपस्थित राहणार नाही याची काळजी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा 6 नंबरचा ऑप्शन बघा, अंगणवाडीची वेळ संपल्यानंतरच, बघा काय म्हटलेलं आहे, अंगणवाडीची वेळ संपल्यानंतरच, तो 6 नंबरचा ऑप्शन झाला, 5 नंबरचा ऑप्शन राहून गेलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या अनुपस्थितीमध्ये बालकांना अंगणवाडी केंद्रात ठेवायचं नाही. तर बघा काही वेळेस सेविकेंना मीटिंग असते, एक 2-4 बालक शिल्लक राहिले असते, त्यावेळेस मदतनीस त्यांना बालके घालवूनच जायचं आहे, बालकांना पालकांच्या हवाले करून, म्हणजे त्यांचे स्वतःचे पालक येईपर्यंत तिथं थांबायचंच आहे, इतर कोणत्याही पालकांच्या हातात ती बालके द्यायची नाहीत. 6 नंबरचा ऑप्शन बघा, अंगणवाडीची वेळ संपल्यानंतर अंगणवाडीतील बालकांना केवळ त्यांच्या पालकांना सुपूर्द करायचं आहे. अंगणवाडीची वेळ संपली, अंगणवाडीची सुटायची वेळ झाली, म्हणजे बालकांची सुटायची वेळ झाली, तर संबंधित त्या पालकांनाच बालकांनाच त्यांचे जे पालक आहेत ना त्यांनाच फक्त द्यायचं, इतर कोणाजवळही. आमच्या काही पालक असतात की जवळजवळ राहतात, ते म्हणतात की आमचे शेजारी आहेत आम्ही घेऊन जातो, अजिबात चालायचं नाही असं, ज्यांचे त्यांच्या पालकांनीच त्यांना घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर बघा 7 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडीतील बालकांच्या सुरक्षितेसाठी बालकांच्या माता यांची वेळोवेळी मदत घ्यायची आहे. तर बघा बालकांची सुरक्षितता घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कधी अंगणवाडीतील जे पालक आहेत, जे बाबा वर्ग आहेत, त्यांना काही कामाव्यतिरिक्त बाहेर जावं लागलं असेल तर त्यांची मातेंची मदत घेऊन त्यांना अंगणवाडीमध्ये येण्यास सांगायचं आहे आणि मुलांना घेऊन जाण्यास सांगायचं आहे. 8 नंबरचा ऑप्शन पहा, आयुक्तालयाने यापूर्वी संदर्भीय पत्रांमध्ये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचं आहे. 9 नंबरचा ऑप्शन पहा, जर एखादी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस अंगणवाडीतील बालकांना बेजबाबदारपणे अंगणवाडीत ठेवून इतर ठिकाणी कामासाठी अंगणवाडीतून बाहेर निघून जाईल, अशी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रकरणाची गांभीर्याने विचार घेऊन आवश्यकतेनुसार सेवेतून तात्काळ कार्यमुक्त करण्याची देखील कार्यवाही करण्यात येणार आहे. असे महत्त्वपूर्ण आदेश आलेले आहेत. बघा अंगणवाडी केंद्रामध्ये येणाऱ्या बालकांची सुरक्षितता ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याने त्यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचा नियमित आढावा मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी केंद्र भेटीच्या वेळेस घ्यायचा आहे. बालस्नेही व बालसुरक्षित अंगणवाडीचे वातावरण याकरिता सर्वतोपरी प्रयत्नशील कार्यवाही प्रत्येक अंगणवाडीतून होईल, असा माधवी सरदेशमुख आयुक्त मॅडम यांनी हे महत्त्वाचं परिपत्रक काढलेलं आहे. बघा त्यांनो, अंगणवाडी सेविका असू द्या, अंगणवाडी मदतनीस असू द्या, त्यांनी अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीतच हजर राहायचं, इतर कोणत्याही कामामध्ये जायचं नाही. मीटिंग असू द्या, कोणतीही कामं असू द्या, अजिबात अंगणवाडीतील मुलांना एकटे सोडायचं नाही. आणि फक्त सेविकेंच्या भरोसे सोडून मदतनीसांनी जायचं नाही आणि मदतनीसांच्या भरोसे सोडून सेविकेंनी सुद्धा जायचं नाही. दोघींनीही अंगणवाडीच्या बालकांना
एकटे सोडायचं नाही असं स्पष्टपणे या परिपत्रकामध्ये म्हणलेलं आहे. त्यामुळे ताईंनो हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने बघा 9 नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहिला असेल, जर एखादी अंगणवाडी सेविका व मदतनीस अंगणवाडीतील बालकांना बेजबाबदारपणे अंगणवाडीत ठेवून इतर कामासाठी अंगणवाडी बाहेर जाईल, अशा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार आणि आवश्यकतेनुसार त्यांना तात्काळ सेवेतून कार्यामुक्त करण्याची कार्यवाही देखील केली जाणार, अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना ही माहिती शेअर करा, जेणेकरून कोणत्याही अंगणवाडीमध्ये असा अनुचित प्रकार घडू नये. जो घडलेला जो प्रकार आहे तो बदलापूरमधील तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील शाळेमध्ये घडलेला आहे. तोच प्रकार अंगणवाडीमध्ये घडू नये यासाठी आयुक्तालय कार्यालयाकडून हे महत्त्वाचं परिपत्रक आहे. सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की अजिबात कोणीही बालकांना एकटे सोडू नका. कोणाच्याही भरोशावर अजिबात बालकांना सोडायचं नाहीये. बालके हजर व्हायच्या अगोदर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दोघींनीही अंगणवाडीमध्ये हजर राहायचं आहे. हा व्हिडिओ, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ताईंनो. जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ताईंनो. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.